मित्रांनो नमस्कार. संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळची मी जरा इव्हिनिंग वॉकला निघालो. मनामध्ये अनेक विचार घोळत आहे आणि विचार घोळत असताना मी गाणं देखील ऐकतो आणि मनात एक सहज विचार येऊन गेला की अशी कुठली प्रॉपर्टी आहे की त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केल्यानंतर ते इन्व्हेस्टमेंट आपल्या पिढ्यानपिढ्या ती इन्व्हेस्टमेंट त्या लोकांना उपयोगात येऊ शकते. आणि मनात विचार आला की लोक इन्व्हेस्टमेंट करतात स्थावर मालमत्तेमध्ये किंवा अस्थायी मालमत्तेमध्ये, पण ती मालमत्ता जी आहे ती मालमत्ता कदाचित एका पिढीसाठी टिकेल, दुसऱ्या पिढीसाठी टिकेल, पण ती मालमत्ता प्रत्येक पिढी जपून वाढवेलच याची काही शाश्वती नसते. परंतु मी अशी एक प्रॉपर्टी जमा करतो की ती प्रॉपर्टी पिढ्यानपिढ्या उपयोगात येईल. आणि अर्थात ती प्रॉपर्टी म्हणजे माझ्या घरामध्ये मी जमवलेली साधारणतः 1,500 पुस्तकं. आणि मला अर्थात माहिती आहे ती पुस्तकं माझ्या पुढच्या पिढीला, तिथून तिच्या पुढच्या पिढीला, ही पिढ्यानपिढ्या उपयोगात येणारी अशी प्रॉपर्टी आहे की जी प्रत्येक पिढीला सक्षम बनवेल, विवेकशील बनवेल आणि स्वतः समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो याची जाणीव ती प्रॉपर्टी करून देईल. आणि अर्थात ती प्रॉपर्टी म्हणजे पुस्तकं, घरामध्ये असणारी पुस्तकं. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, घरामध्ये आपल्या किमान एक 10 पुस्तकांचा संच तरी ठेवा. मुलांना ती पुस्तकं वाचायला सांगा, आपण वाचत चला. त्यामुळे येणारी पिढी ही विवेकशील बनेल, सक्षम बनेल. धन्यवाद.